Observation from an experiment on photoelectric effect for the stopping potential by varying the incident frequency were plotted. स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी ऑफ व्हेरिएशन याचा ग्राफ आपल्याला या ठिकाणी प्लॉट करायचा आहे. द स्लोप ऑफ द लिनियर कर्व वॉज फाउंड टू बी अप्रॉक्सिमेटली 4.1 इंटू 10⁻⁻15 वोल्ट सेकंड. तर या ठिकाणी आपल्याला स्लोप दिलेला आहे, ग्राफचा स्लोप. आपण ते काढू ग्राफ. पहिले आपण गिवन लिहून टाकू. ठीक आहे. तर आपल्याला सर्वात पहिले या ठिकाणी काय दिलेलं आहे, स्लोप दिलेला आहे. आणि हा जो स्लोप आहे तो किती येतो, 4.1 इंटू 10⁻⁻15 वोल्ट सेकंद एवढं काय दिलेलं आहे, त्याचा स्लोप दिलेला आहे. त्याच्यापुढे गिवन दॅट द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. तर आपल्याला चार्ज पण दिलेला आहे. चार्ज आपण कशाने रिप्रेझेंट करणार, तर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज ईने रिप्रेझेंट करू. आणि तो दिलेला आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. त्याच्यापुढे फाइंड द व्हॅल्यू ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट एच. तर आपल्याला काय करायचं, प्लँक्स कॉन्स्टंट एचची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. टू फाइंड एच. ओके. आता सर्वात पहिले आपल्याला याचं काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. आणि त्या ग्राफचा काय करायचा, स्लोप काढायचा आहे. आता ग्राफ कोणता दिलेला आहे, तर ग्राफ दिलेला आहे तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल याचा. ओके. फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल जर घेतलं तर याचा ग्राफ जो आहे तो कसा राहणार आहे तुमचा, ही झाली वाय ॲक्सिस. आणि त्याला परत आपण काय करू, तर एक्स ॲक्सिस पण या ठिकाणी काय करू, ड्रॉ करू. ठीक आहे. ही घेतली आपण काय, एक्स ॲक्सिस घेतली. तर एक्स ॲक्सिसवरती आपल्याला काय करायचं, फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करायचं आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. आणि वाय ॲक्सिसवरती काय करायचं, आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल घ्यायचं आहे. वाय ॲक्सिसवरती घ्यायचं आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल. फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल जर घेतलं, याचा ग्राफ कसा राहणार आहे, ग्राफ राहील स्ट्रेट लाईन पण आफ्टर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ओके. म्हणजे याच्यामध्ये कसं राहणार, डायरेक्ट रिलेशन या ठिकाणी राहणार आहे. मग झाला तुमचा ग्राफ कोणाचा, फ्रिक्वेन्सी वर्सेस स्टॉपिंग पोटेन्शियलचा. ओके. आणि ही जी फ्रिक्वेन्सी भेटणार आहे कोणती भेटणार आहे, आफ्टर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ओके. मग या ग्राफचा काय करायचा आहे, स्लोप काढायचा आहे. स्लोपचा फॉर्म्युला काय असतो, वाय अपॉन एक्स. ओके. फ्रॉम ग्राफ वी कॅन राईट दॅट स्लोप इज इक्वल टू वायला, वाय ॲक्सिसवरती काय आहे, तर वाय ॲक्सिसवरती आहे तुमचं स्टॉपिंग पोटेन्शियल. मग या ठिकाणी मी काय घेतलं, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि एक्स ॲक्सिसवरती काय आहे, फ्रिक्वेन्सी. तर मग डिवाइड बाय आपण एक्स घेतला आणि हा काय घेतला, तर फ्रिक्वेन्सी घेतला. ओके. स्लोपची व्हॅल्यू दिलेलीच आपल्याला. मग एक काम करू, आपण स्लोप ॲज इट इज राईट करू, त्याची व्हॅल्यू आपण नंतर पुट करू. स्लोप ॲज इट इज, स्टॉपिंग पोटेन्शियल आपण रिप्रेझेंट करणार लेटर व्ही एसने. आणि जी फ्रिक्वेन्सी आहे ते कशाने रिप्रेझेंट केलं, तर न्यूने रिप्रेझेंट केलं. याला आपण काय करू, इक्वेशन 1 या ठिकाणी आपण याला कन्सिडर करणार. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता, फोटॉन एनर्जीचा आणि स्टॉपिंग पोटेन्शियलचा. वी हॅव ई इंटू व्ही एस म्हणजे कोण, स्टॉपिंग पोटेन्शियल इज इक्वल टू फोटॉन एनर्जी. आणि फोटॉन एनर्जी का असतं, एच न्यू इतकं असतो. आणि इक्वेशन नंबर 1मध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे, व्ही एस अपॉन काय, न्यू इतका भेटलेला आहे. तर आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी अरेंज करणार. मग हा व्ही एस आणि हा न्यू इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा, डिवाइड. मग इथं करायला तर एच अपॉन ई. ओके. ही व्हॅल्यू आपण कशामध्ये पुट करू, तर इक्वेशन 1मध्ये या ठिकाणी पुट करू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स कॅपिटल इक्वेशन 1, स्लोप इज इक्वल टू व्ही एस अपॉन न्यू. याच्या जागी आपण ही टर्म रिप्लेस करणार. म्हणजे कशाने, तर एच अपॉन ईने आपण याला रिप्लेस करणार. आपल्याला काय फाईन करायचं आहे, एचच फाईन करायचं आहे. मग एच जर घेतला तर तो काय असेल, तर स्लोप मल्टिप्लाइड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ओके. आता स्लोपची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. स्लोपची व्हॅल्यू किती आहे, 4.1 इंटू 10⁻⁻15. ती व्हॅल्यू आपण इथं पुट करून टाकू. ओके. मग स्लोपच्या जागी आपण स्लोपची व्हॅल्यू पुट करून टाकू. आणि ती किती येतं, 4.1 इंटू 10⁻⁻15. ओके. ही झाली स्लोपची व्हॅल्यू. ओके. त्याच्या पुढे आता आपल्याला चार्ज ऑन इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. ती आपण या ठिकाणी पुट करून टाकू. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती आहे, तर
1.6 इंटू 10⁻⁻19 ओके कुलममध्ये. आता या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. त्याच्या आधी काय करू आपण 10ची पॉवर काय करू सेपरेट करू. आज आला 4.1 इंटू 1.6 आणि 10ची पॉवर -15 आणि -19 तो झाला मायनस किती 34 -34 ओके. आता या व्हॅल्यूला आपल्याला काय करायचं सॉल्व करायचं. फक्त मल्टिप्लिकेशन करू. 16चा टेबल येतो तर आपण 16 त्याला काय करू मल्टिप्लाय करू. 16 1 जा 16 ओके. त्याचा आपण 6 तास असलेला 16 1 जा 16 कॅरी किती गेला 1 गेला. 16 4 जा 64 तर याच्या 64 जर ॲड केला तर किती झाला तो 65 झाला ओके. तर झाला तुमचा 65 आणि पॉईंट नंतर किती डिजिट आहे 1 2 हे 2 डिजिट आपण तिथं देणार आहे. 1 म्हणजे इथं काय राहिलं तर 6.56 इंटू 10⁻⁻ काय झाला -34 आणि याचं जे युनिट आहे ते काय असणार जूल सेकंड ओके. आणि हेच आपलं काय असणार फायनल आन्सर. तर आपण आता आन्सर चेक करून घेऊ. तर आन्सर चेक केल्यानंतर हे बघा या ठिकाणी आन्सर दिलेलं आहे. तर आन्सर आहे आपलं 6.56 इंटू 10⁻² किती -34 जूल सेकंद ही त्याचं फायनल आन्सर असेल.